राजकारणामध्ये आहात, आपण नगरसेवक पण होता या नगरपालिकेमध्ये. आपल्या काळामध्ये जी काही कामं झाली त्याच्यातली कोणती कामं शिल्लक राहिलेली आहेत आणि आता कोणती कामं व्हावीत? आता जे उमेदवार आहेत तुमचे नगराध्यक्षाचे आहेत, पॅनेलचे पण आहेत, त्या संदर्भात त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि कशा पूर्ण करतील? त्यांच्या मागे जे नेते आहेत त्या नेत्यांना आपण काय सल्ला देऊ शकाल? नाही, तुम्ही म्हणताय तसं आम्ही नेत्यांना सल्ला नाही देऊ शकत, पण नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अशी आहे का जुन्नर शहरात जे आता उमेदवार तुम्ही म्हटले सगळ्या पार्टींनी उभे केलेले आहे, विषय असा आहे का माननीय अतुल शेठ बेनके म्हणजे राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावरती पूर्ण 21 उमेदवार आज जुन्नर शहरात उभे आहेत. त्याच्यात सगळ्यात सुशिक्षित वर्ग हे अतुल शेठ बेनके यांच्या पॅनल मध्ये लोक उभी आहेत. नगराध्यक्षाचा उमेदवार बी हा अति उच्च शिक्षित आहे. त्यामुळं आणि आज जुन्नर शहराचा कायापालट झालेला आहे अतुल शेठ बेनके यांच्यामुळे. खूप भरपूर निधी आता याच्या पहिले आलेला आहे आणि जे जे त्यांनी सांगितले ते काम पूर्णत्वात त्यांनी नेलेले. आता सोलर लाईट आहे बघा, इथं आता उजेडात आपण सगळे बसलेलो आहे. हे सगळे खांब, हे सोलरचे पोल सगळे हे अतुल शेठनी दिलेले. आता अतुल शेठनी एक नवा मुद्दा आणलेला आहे का अंडरग्राऊंड लाईट ही पूर्ण अंडरग्राऊंड करण्यात येईल, ही पोल वरती राहणार नाही. हा मुद्दा अतुल शेठनी आणलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या माध्यमातून हे काम होणार आहे. आता जसं आपल्या नगरपालिके थ्रू जे आता दवाखाना झालेला आहे, सरकारी दवाखाना, हा राष्ट्रवादीच्या काळात झालेला आहे. कचरा गाड्या जे चालू झाल्यात, घंटा गाडी कचरा, आज देशात आपल्याला नामांकन भेटलेलं आहे जुन्नर नगरपालिका. त्याच्यामुळं ते माझ्या काळात घंटा गाडी ते चालू झालेले आहे. आणि आपल्या जुन्नर शहराला आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चांगलं पाणी, आता लोक पाण्यावर बोलतात पण पाण्याची व्यवस्था जुन्नर शहरात चांगली आहे. पाण्याची व्यवस्थेमध्ये सुधारणा झालेली आहे, परंतु पूर्ण दाबाने पाणी अजूनही मिळत नाही. लोकांना साधारण 500 ते 800 लिटर पण पाणी मिळत नाही. त्यावर आपण काय सुधारणा अपेक्षित आहात? पूर्ण सत्ता जुन्नर शहराची नगराध्यक्षापासून सगळे उमेदवार आमचे निवडून दिले घड्याळाचे. तर आम्ही पाण्याची जे आता मानेभवरून सायपन पद्धतीने जे पाणी येणार आहे त्याला जुन्नर शहरात नवीन लाईन जोडून सर्व लोकांपर्यंत 24 तास चांगलं पाणी जाईल याची व्यवस्था आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून करणारच आहे. तुम्ही राष्ट्रवादी शरद अजितदादा पवार या पक्षाचं सांगताय तुम्ही. आता ही पहिल्यांदाच जुन्नर नगरपालिकेची इलेक्शन अशी होती, 5ही पक्षांनी त्यांचे उमेदवार दिलेले आहेत. तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार आहे, भारत देशातला सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे, पण इथं त्यांचे 5च उमेदवार आहेत. धनुष्य आहे सत्तेत आहे इथं, समजा शिंदे साहेबांचं होतं, त्यांचे बी 15-16च उमेदवार आहेत. आणि बाकीचे उभाटा गट, शरद पवार गट तर आता ही फार विस्कळीत परिस्थितीत आहे, त्यांचा काही विषय नाही. अख्खा निवडणुकीचं सर्व यंत्रणा ही व्यवस्थित फक्त अतुल शेठ बेनके यांचेच 21 उमेदवार घेऊन चाललेले आहेत. जनतेसमोर आम्हीच त्या माध्यमातून जातो. जनतेला आम्ही एवढंच म्हणणार आहे का आता तुम्ही एक सांगा, आमच्याकडून नका बोलू. समजा उद्या तुम्ही भाजपाचा नगराध्यक्ष हे करणार आहे तर 3 प्रभागातूनच नगराध्यक्ष करणार का? बाकीचे 7 प्रभागांना न्याय कोण देणार? बाकीच्या प्रभागांना शिवसेना कुठून न्याय देणार? आम्ही पूर्ण जुन्नर शहराला न्याय देणार आहे. याचा अर्थ तुम्ही घड्याळाला निवडून द्यावं ही आमची. तुमचं धोरण आहे का सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रत्येक प्रभागामधून प्रत्येक जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना लोकांनी मतदान करा? अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.